हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो. पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तुमची आमची सर्वांची लाडकी मालिका जुळली गाठ गं या मालिकेच्या आजच्या भागात काय होईल हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. इकडे गणपती बाप्पांची आरती सुरू असते. सावी मिळून आरती करत असते. सर्व घरातले मंडळी देखील तिथे उपस्थित असतात. आज गणपती बाप्पाचं विसर्जन असतं, त्यानिमित्ताने ही आरती चाललेली असते. त्यात इरा आणि भास्कर या दोघांनी मिळून काहीतरी प्लॅन केलेला असतो आणि सावीच्या हातातला नारळ तो तिच्या हातात कसा फुटेल आणि तिला कसं भाजेल याच्याबद्दल त्यांचा मनसूबा असतो. पण ह्या गोष्टी दामिनीला माहीत नसतात. सावीची आरती करून झाल्यावर दामिनी म्हणते, धैर्य, तो नारळ आता तू तुझ्या हातात घे आणि देवाची आरती कर. त्यावेळेला मात्र इराला धक्का बसतो, कारण तो नारळ जर धैर्याच्या हातात फुटला तर धैर्याला त्रास होईल. म्हणून ती पुढे जाते आणि थोड्या वेळाने ती नारळ धैर्याच्या हातातून घेते आणि काही क्षणामध्ये तो नारळ फुटला जातो आणि इराचं तोंड सगळं काळं होतं. त्यामुळे जैसी करणी वैसी भरणी अशा प्रकारे सीन आपल्याला तिथं पाहायला मिळतो. त्यानंतर सगळेजण तिकडे धावत जातात. सावी जाऊन इराजवळ बसते आणि तिला भाजले का हे बघत असते. पण हे सगळं इराला कसं माहिती असा प्रश्न सावीने विचारल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. इकडे पुन्हा विसर्जनासाठी बाप्पाला हातात घेतलं जातं आणि मग शेवटी सावी बाप्पाकडे प्रार्थना करते की तू धैर्यासारखा जोडीदार माझ्या आयुष्यात दिलास, पण माझ्या भाऊंना माझ्यापासून दूर घेऊन गेलास. त्यामुळे सगळं आमचं इथून पुढे नीट होऊ देत अशी प्रार्थना ती करत असते. तर दुसरीकडे दामिनी देखील सावीविरोधात प्रार्थना करते की तुला जेवढा जास्त त्रास होईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करेन. मग गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला विसर्जन केलं जातं. इकडे सावी आणि भाऊ यांचे जुने किस्से सावीला आठवत असतात. बाप्पा गेल्यावरती ती कशी निराश असते. त्यावेळी भाऊंनी तिला सांगितलेलं असतं की तू त्या जागी पुस्तकं ठेव, बाप्पा सगळं काही बघतोय. तू किती अभ्यास केलास, तू किती शिकलेस, तू कोणत्या नवीन गोष्टी शिकलेस, ह्या सगळ्या गोष्टी बाप्पा बघतोय. त्यामुळे तू त्या गोष्टींवर फोकस कर, पुढच्या वर्षी लवकर बाप्पा येईल. असं ह्या सगळ्या गोष्टी सावीला लहानपणीच्या आठवत असतात. इकडे सावी, अवंती आणि नीता मिळून स्वयंपाक करत असतात. त्यावेळेला सावी म्हणते, नीता वहिनी, तुम्ही काहीच करायचं नाही, आता फक्त तुम्ही आराम करायचा. याच्या आधी तुम्ही खूप काही केलं आहे आणि जड तर अजिबात उचलायचं नाही. त्यावर नीता अजिबात ऐकत नसते. ती म्हणते, आम्ही दोघी करतो, तुम्ही देवदर्शनाला जाणार आहात, तू बॅग भर जा. पण त्यावरती अवंती देखील म्हणते, आम्ही इकडचं सगळं बघून घेतो, तू काही काळजी करू नकोस, मी नीताला काहीही जड उचलायला लावणार नाही. आणि असं म्हणून सावीला ते तिथून पाठवून देतात. इकडे इरा आणि दामिनी या दोघी बोलत असतात. त्यावेळेला इरा दामिनीवर चिडते की तुम्ही आत्ता आलाय हे सगळं झाल्यानंतर. त्यावेळेला दामिनी इराला सांगत असते की तू हा मूर्खपणा करू नकोस, नाहीतर आपण पकडले जाऊ, या गोष्टी सगळ्या आपल्यावर बेततील असं ती सांगत असते. तोपर्यंत धैर्य आतमध्ये येतो आणि आम्ही देवदर्शनाला निघतोय थोड्याच वेळात असं तो दामिनीला सांगतो. त्यावर दामिनी धैर्याला सांगते, तू ज्या कामासाठी चाललायस त्या कामासाठी फोकस कर, उगाच त्या सावीच्या नादाला लागू नकोस. त्यावर धैर्य म्हणतो, त्या सावीच्या आजूबाजूला देखील माझं मन भटकणार नाही, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तुझा शब्द हा माझ्यासाठी अंतिम आहे आणि मी ज्या कामासाठी चाललो आहे त्याच कामासाठी मी फोकस करेन. असं समजून दामिनी तिथून बाहेर निघून जाते. धैर्य देखील बाहेर जाणार तोपर्यंत इरा धैर्याला मिठी मारते आणि म्हणते की तुम्ही कुठेही जाऊ नका, माझा वाढदिवस जवळ आला आहे आणि मला तो तुमच्याबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. माझ्या वाढदिवसादिवशी तुम्ही सावीसोबत असणार, त्यामुळे खरंच मला वाढदिवस तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे. त्यावेळेला धैर्य तिला समजवतो की आपण आल्यावरती तुमचा माहोल वाढदिवस सेलिब्रेट करू, त्यामुळे काळजी करू नका. पण इरा मनाशी ठरवते की वाढदिवस हा वाढदिवसादिवशीच साजरा होणार. तिचा काहीतरी याबाबत मनसूबा असतो. इकडे सावी अवरावर करत असते तोपर्यंत धैर्य तिथं येतो आणि लोळत असतो. त्यावर सावी त्याला विचारते की तुम्ही असं का लोळताय, आपल्याला बाहेर जायचा प्लॅन झाला आहे, पटकन आवरावरी करा, मला सांगा काय काय भरायचं आहे, मी भरते. तोपर्यंत इरा आतमध्ये येते आणि अचूकपणे सगळ्या गोष्टी सांगायला लागते. नक्की धैर्याला काय हवं आहे, काय नाही, बॅगमध्ये कुठल्या कप्प्यामध्ये त्याचं काय भरायचं, कुठे काय ठेवायचं, या सगळ्या गोष्टी सांगत असते. त्यावेळेला सावीला मात्र थोडासा संशय येतो. सावी धैर्याला सांगते की आज तुम्ही हा शर्ट घाला, तो पांढऱ्या रंगाचा शर्ट असतो. पण इरा म्हणते काहीतरी बोलू नकोस आणि काळ्या रंगाचा शर्ट तो
धैर्याला घालायला सांगते आणि धैर्य देखील त्यासाठी तयार होतो. हे ऐकताच सावी देखील अचंबित होते. तर दुसरीकडे सावी म्हणते, आता धैर्यांची बायको आलेली आहे, त्यामुळे ती ठरवेल सगळं. त्यावेळेला धैर्य म्हणतो, इराला करायचं आहे ना, तर करू देत. तू पण बघून घे, म्हणजे पुढच्या वेळी आपल्याला समजेल, तुला समजेल की कशी बॅग भरायची माझी, ते मला काय काय वस्तू लागतात ते. हे ऐकल्यावर सावीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण धैर्य तिची बाजू घेत नसतो. यापुढे काय होईल हे बघणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक ठरणार आहे. त्यामुळे मंडळी, अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच अपडेट्ससह. तोपर्यंत काळजी घ्या.